परी अवतरी रंगरूप हे विठ्ठला भोगणाऱ्यांनी काही इथे वाईट वाटून घेऊ नये, काही खंत उद्विग्न होऊ नये. आपल्या माझ्या वाट्यात दुःख आहे, माझ्या वाट्याला दुःख आहे, यातना आहे, कष्ट आहे, त्रास आहे, काही नाही. दुःख भोगतोय याचा अर्थ आपलं पाप संपत आहे. ज्या दिवशी पाप संपलं त्या दिवशी ही बाजू परिवर्तित व्हायला, दिशा बदलायला फार वेळ लागत नाही. मग पाप दुःख भोगणाऱ्याने सुद्धा पुण्य करावं का, बाजू इकडे आली पाहिजे. आणि सुख भोगणाऱ्याने सुद्धा पुण्य करावं का, बाजू इकडे जाऊ नये म्हणून. या दोन्ही गोष्टीतला मध्य म्हणजे उपासना आहे. उपासना केली तर जीवनामध्ये हा समतोल टिकवणं सहज साध्य होतं. परमार्थिक साधनेतलं प्रत्येक पाऊल हे पुण्यापर्यंत नेणार, आपल्याला पुण्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि एकदा पुण्याची आहुती जीवनामध्ये गोळा करत 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 मनुष्य गेला की जीवनामध्ये धाक संपून जातो. सुखी जीवन कशाला म्हणतो, धाक संपला. ती सुखी जीवनाची व्याख्या आहे. कशाचा धाक संपावा, मृत्यूचा धाक संपावा. या जगामध्ये सगळ्यात जास्त धाक मनुष्याला कशाचा असेल तर तो मरणाचाच आहे. सुख कशाला म्हणतात, मरण माझे मरोनी गेले, ही सुखाची व्याख्या आहे. आता आम्हाला तो काळ गुलाम सलाम करी, आमच्याकडे राग राग सुद्धा पाहत नाही, ही सुखाची व्याख्या आहे. हे आम्हाला परमात्म्याने आमच्या पदरात घातलं. म्हणून हे जे वार्षिक उत्सव करायचे असतात ना, काही लोक आपल्या अकलेचं दिवाळ काढताय मंडपात. समजावं ते जास्त शिकलेले पण त्यांचं ज्ञान केवळ पुस्तकी ज्ञान आहे शाळेतलं. ते उद्धाराचं ज्ञान त्यांनी गोळा केलं नाही, त्यांना याची किंमत कळत नाही. ते म्हटले काय वर्षाला वर्षाला करायचंय, अरे रोज करावं. इथलं पाऊल सुद्धा वाया जात नाही. इथली भांडूप मधली जी जी माणसं आता कीर्तनामध्ये दिसताय, तुम्ही 4 दिवस 5 दिवस कष्टानं पावलं घालत या मंडपात आलात ना, आलेत ना तुम्ही पावलं टाकत, संकट काळामध्ये हजारो पावलं टाकत तुमच्या दारात परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही. इथलं पाऊल वायाला जात नाही, कधीच वायाला जात नाही. तसं तर इकडं पाऊल घालणं, इथं सेवा करणं खूप सोपं आहे. पुण्य करणंच मुळात सोपं आहे या जगात. पाप करणं कठीण आहे. खरं बोलणं म्हणजे पुण्य आहे आणि खोटं बोलणं पाप आहे. सांगा दोघीपैकी काय सोपं आहे हो? तुम्ही बोर झाले का, मी घरी जाऊ का, काय सोपं आहे दोघीपैकी? खरं बोलणं सोपं आहे का खोटं बोलणं सोपं आहे? खरं बोलणं सोपं आहे. खोटं बोलणाऱ्याला विचार करावा लागतो, आपण मागे काय बोलून गेलोय, काय आश्वासन देऊन गेलोय, आठवावं लागतं महाराज त्यांना. खरं बोलणाऱ्याला कुठला धाक नसतो. पुण्य करणं फार सोपं आहे. अहो रस्त्यात एखादा दगड पडलेला दिसला आणि आपल्या मनात भावना आली, अरे लोक कीर्तनाला जातील, कोणाची गाडी स्लिप होऊ नये बाबा, रस्त्यातला दगड बाजूला उचलून टाकणं काय पुण्य? अहो भाताची वाळ हातात घेऊन पंगत वाढणं काय? पहारा देणं काय? कीर्तन श्रवण करणं काय? आत्ताच्या एखाद्या माणसाने आपल्या समोर नवीन चप्पल काढली मंडपात, ती न घालता पुढे निघून जाणं सुद्धा पुण्य, असं मला सांगायचं होतं. खूप सोपं आहे पुण्य करणं. पाप करणं तसं कठीण आहे. पण मनुष्य पापाच्या दिशेनं जास्त धावत धावत जातो, ज्याला पुण्याची चाहूल, पुण्याची गोडी कळत नाही. त्या एका पुराणामध्ये आलेली कथा आहे. एकदा त्या गरुडाला त्याच्या भक्तांनी विचारलं, गरुडा, संपूर्ण विश्वाचं ओझं परमात्मा वाहतो गड्या, आणि तू त्याचं ओझं वाहतो, काय नशीबवान आहेस गरुडा की जगाच्या मालकाने तुझ्यावर आपला भार घालावा. वा वा वा, तुझं नशीब पाहिलं की बरं वाटतं गड्या गरुडा. कसं काय मिळालं रे तुला हे? कोणा पुण्या फळा आले आजी देखिली, वाच सोडते जमवलं, आजी देखिली पाऊले, हे कोणत्या पुण्याला लागलेलं फळ आहे? तुला कसं मिळालं गरुडा हे सगळं? गरुडाने दिलेलं उत्तर आहे. गरुड म्हटला, मी एकदा आकाशातून भरारी घेऊन माझा प्रवास चाललेला होता, पण खाली एक यज्ञ चालू दिसला. मला टाळाचा आवाज आला, नारदांचं कीर्तन चालू होतं. अरे नेमकं कीर्तन संपत आलेलं. मी म्हटलं कीर्तन नाही श्रवण करायला मिळालं, पंडितांना दर्शन तर घेऊन जाऊ त्या मंडपाचं. मी आकाशातून खाली उतरलो आणि त्या मंडपात जाऊन दर्शन घेतलं, त्या श्रोत्यांचं, त्या टाळकऱ्यांचं, त्या वातावरणाचं, त्या यज्ञशाळेचं, त्या यज्ञ मंडपाचं दर्शन घेतलं. निघायला लागलो. निघताना त्या मंडपातून भरारी घेताना
माझे दोन्हीचे दोन्ही पंख फडफडले आणि त्या पंख फडफडल्याचा परिणाम असा झाला, तिथं पंगत बसणार होती, मी पंख फडफडवल्यामुळं त्या पंखाच्या फडफडण्यानं तो मंडप झाडून स्वच्छ झाला. आणि भगवंतानं पाहिलं, मला आवाज दिला, गरुडा अरे निमंत्रण देऊन माणसं मंडप झाडायला येत नाही, तू न निमंत्रण देता मंडप झाडायला आला, तुला माझा आशीर्वाद आहे, जा आयुष्यभर तुला माझं वाहन म्हणून राहण्याचा अधिकार मी आजपासून प्रदान करतो. सहज मंडप झाडलेल्याचा परिणाम आहे हा. सहज मुद्दाम होऊन झाडला तर किती फळ, किती पुण्य. मी बोलून गेलो, इथलं पाऊल सुद्धा वाया जात नाही. आमचे गुरुजी सांगायचे, काही माणसाला परमार्थ सुद्धा हेतूने करावा वाटतो, काही एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह जीवनामध्ये असलं पाहिजे असं त्याला वाटतं, फल असावं बाबा, काही दृष्टिकोन असतो त्याचा. कीर्तनामध्ये येताना, इथून घरी जाताना काहीतरी मिळावं. दृष्टिकोन बदलूच शकतो व्यक्तिपरत्वे. त्या दृष्टिकोनातले प्रकार सुद्धा आपल्याला आपल्या धर्मशास्त्रामध्ये दिसतात. वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडिता, गायको स्वरमिच्छन्ति टाळ घोष इतरे जना. कीर्तनामध्ये आल्यानंतर सामान्य अपेक्षा असतात लोकांच्या. वैदिको वर्णमिच्छन्ति, वैदिक जर कीर्तनाला आले तर त्यांना असं वाटतं कीर्तनकाराने स्वच्छ भाषेमध्ये बोलावं, अस्खलित बोलावं, उच्चार कळावे अशा उच्चारात बोलावं. जर तसं बोललो नाही तर ते कीर्तनकाराची जात पाहता. वैदिको वर्णमिच्छन्ति, ते म्हणता अरे कीर्तनकार ब्राह्मण नाही वाटून आला गड्या, शब्द जरा अस्वच्छ येत आहे त्यांची. वैदिको वर्णमिच्छन्ति, पुढे चला अर्थमिच्छन्ति पंडिता, पंडिताला अर्थसंगती लागते. महाराजांनी अभंग घेतला पण उपक्रम उपसंहार काही कळाला नाही वा आम्हाला. वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडिता, गायको स्वरमिच्छन्ति. काही गायक जर कीर्तनाला आले आणि योगायोगानं टाळकरी जास्त होते म्हणून तर ते जर खाली बसले तर त्यांची किमान अपेक्षा असते, पखावात जर पांढरी दोन लावला असेल तर कीर्तनकारांनी त्या स्वरात बोलावं. पखावात लावला पांढरी दोन आणि हा बाबा बोलतोय काळी तीन, त्याचा त्रास होतो त्यांना. गायको स्वरमिच्छन्ति टाळ घोष इतरे जना. ज्या लोकांना मृदंग कळत नाही, ज्या लोकांना गाणं कळत नाही, ज्या लोकांना व्याख्यान कळत नाही, त्यांना सुद्धा माफक अपेक्षा असते. टाळकऱ्यांनी टाळ मृदंग वाजतोय त्या तालात वाजवावी. टाळ घोष इतरे जना म्हणजे काहीतरी लाभाकरता माणसं येतातच की नाही हो. काय सुंदर परंपरा आहे महाराज आपली. इथं आल्यानंतर तुमचं वायाला काहीही जात नाही. हो, आमच्या गुरुजींचं वाक्य ते माझ्या तोंडी शोभत नाही, पण त्यांचं वाक्य सांगून मोकळा होतो. आमच्या समोर शिकताना वक्ते बाबांनी एका विद्यार्थ्याने वक्ते बाबांना विचारलं, बाबा अहो तिथं कीर्तनात गेलो, कीर्तनच कळालं नाही हो, आणि काय तुम्ही आम्हाला कीर्तनात पाठवता. वक्ते बाबा म्हटले, कळो न कळो, पटो न पटो, कीर्तनाला जात आलं पाहिजे. अहो पण तिथं काहीच मिळत नाही. वक्ते बाबा म्हणायचे, तिथं गेल्यावर निदान तुम्हाला एवढं तर कळालं ना की असं कीर्तन कधीच करू नये बुवा. हे लोकांना फसवणार कीर्तन आहे. लोकांना त्रास होत आहे आपल्या बोलण्याचा, आपल्या वागण्याचा. असं कधी करू नये एवढं जरी कळालं तरी कीर्तनाचं फळच आहे ते. बाबा सांगायचे, मोठ्याची वाक्य मोठी असतात, काहीतरी मिळतच महाराज. हो, त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. एका सावकाराला कीर्तनाला जाऊ वाटत नव्हतं म्हणे. काही केलं ना त्याला, मंडप हे ध्यान हे भजन आवडतच नव्हतं. त्याची बायको म्हटली, अहो इतका चांगला उत्सव आयोजित झाला, किती लांबून लांबून माणसं आली, तुम्ही काय आजगारासारखे घरात पडून राहता, जा ना जरा, पहा बरं किती लांबून माणसं आले. तो म्हणे बायको गळ लईच बोलून गेली, आज जातोच. तो गेला भाऊ कीर्तनाला. सावकार चांगली किंमत परिसरात, कीर्तन सुरू झालेलं होतं ना आला मधून. ते आयोजक म्हटले कधीच तर येत नाही, आज आलाय, येऊ द्या आणि त्यांना पुढं बसू द्या. त्याने आवाज दिला, सावकार या या बसा. सावकार पुढं बसले. कीर्तन सुरू झालं. संतोष बुवांचा अविनाश बुवांचा षडज लागत नाही तोपर्यंत सावकाराचा खर्ज लागला. घोरायला लागले सावकार. तो कीर्तनकार म्हणे, कमाल झाली गड्या, आता मेला ना म्हणे माणूस. आता हा बाबा पुढं बसला
आता 1-2 तास हे दुर्लक्ष करून कीर्तन करू कसं? झोपणारा माणूस हे असला एखादा तो मागं असला तर दिसत नाही, पण पुढे जेवून बसल्यावर म्हटल्यावर वेळोवेळी लक्ष जातं ना. पुढचे चेहरे फ्रेश असावे. काय माणसं कायम महिने उधार. अरे ऐक तर हस बाबा, मोकळा राहा, आनंदी राहा, समाधानी राहा. इथं किती नाराज जगला आणि किती खुश जगला तरी 100 पैकी 100 गुण या जगात कोणीच कोणाला देत नाही. आनंदी जग ना जरा. हे जीवन समाधानाचं आहे, आनंदाचं आहे, आल्हाददायक ईश्वरी सुखाचं आहे. हे प्रभुनिष्ठ जीवन बनवायचं असेल तर त्यातलं समोरच्याने आपलं फेस रिडिंग करताना आपला चेहरा कोणाला त्रासदायक नसावा. असं म्हणतात आपलं दुःख जरी असलं तरी आपल्या दुखण्याने समोरच्याच्या जीवनामध्ये दुःख होऊ नये, त्याला आनंद मिळावा. मिया रोते की हो हमारी सूरत ही ऐसी क्या करे. काही लोकांचा कायम चेहरा रडका. चला ते सावकार पुढे बसल्यावर कीर्तन सुरू झालं. झोपले ते आता मोठा माणूस म्हणू शकत नाही काही. झालं कीर्तन, कीर्तनकार निघून गेले, गायक वादक निघून गेले. एकटा सावकारच खांबाला टेकून झोपलेला आणि विनेकरी पहारेकरी होता त्या मंडपात. तो म्हणे सावकाराला थंडी भरली गड्या, सावकाराला उठवलं पाहिजे, यांची झोप नाही होणार अशी बसल्या बसल्या. सावकार, हो सावकार. म्हणे कीर्तन झालं, जा घरी. सावकार म्हटलं झालं? हो. किती वेळ झाला? म्हणे 15-20 मिनिट झाले. सावकार म्हटले महाराज कुठले होते? कीर्तन छान केलं त्यांनी, असा बुटाना आणला पाहिजे सावकार. एक शब्द ऐकला नाही म्हणे कीर्तन 1 नंबर केलं. जा. बर बर. बायको वाटच पाहत होती, महाराज कधी न जाणारा जाऊन आला. ती म्हणे मालक ऐकलं का काही? अहो म्हणे ऐकलं ना, पण ऐकलं सगळं झोपेत, मला काहीच आठवत नाही. विचारू नको काही तिथे. मालक काहीच आठवत नाही? माफ कर म्हणे गड्या, झोप लागली, काही आठवत नाही. आठवते काय असं जर तुम्हाला विचारलं तर मी गेल्यावर माणसं म्हणायची या बसा, आणि कीर्तन झाल्यावर तो विनेकरी म्हटला जा, एवढंच आठवतं म्हणे. बायको म्हणे तेवढंच आठवतं ना, तेवढ्याच मंत्राचा जप करा, तोच तुमचा मंत्र. तो मंत्र या बसा जा हा कुठं मंत्र आहे का वेडे? अहो म्हणे मालक तोच मंत्र तुमचा, तेवढंच आठवतं तर तेवढंच म्हणा. त्याचं चालू झालं या बसा जा, या बसा जा. कीर्तनात इतकीच चांगली झोप झालेली होती की त्याला बेडवर सुद्धा तितकी चांगली झोप लागे ना. त्याचं चालू झालं होतं जप. त्याच्या दारात चोर आले आणि खिडकीतून चोरांनी पाहिलं. कोणी जागत नाही ना म्हणे गड्या घरात. नुसतं पाहताना चोर पाहायला लागले, तेवढ्या सावकाराचा जप चालूच होता. सावकार म्हटले या. अरे म्हणे जागा आहे सावकार, खाली बसा खाली बसा खाली बसा. खाली बसायला लागले, तेवढ्या सावकार म्हटले बसा. 100% सावकारानं पाहिलं गड्या लवकर पळा. नुसत्या माना वळवल्या तेवढ्या सावकार म्हटले जा. ते म्हटले जाण्यात मजा नाही. सावकारानं जर आपली बदनामी केली तर या तालुक्यात आपली बदनामी होईल, आपल्याला जेलमध्ये जावं लागेल. जागेवर सावकार मॅनेज केला पाहिजे. मॅनेज करण्यामध्ये माणसं पटायते. चौघ याद गेले. सावकार कार्य कशाला आले माझ्या घरी? सावकार तू तेवढंच चुकलं की तुमच्या घरी आलो. पदरात घ्या, तुम्ही आमचे मायबाप आहे. याच तालुक्यातले चोरी करणं आमचा धंदा आहे, आम्ही चोर आहे, तुम्हाला 100% माहिती. पण आता आमचं चुकलं तेवढं. तुमचं दार आहे, तुमच्या घरात आम्ही यायलाच नको होतो. लेकरू समजा आम्हाला, आमची चूक पदरात घ्या. पाहिजे ते कालचं गाठोडं तुम्ही घ्या. बरं बरं आणा इकडे ठेवा, निघा तुम्ही. पण आमचं नाव तुमचं नाव येणार नाही, निघा. ते चोर निघून गेले, बायकोकडे दिलं. घे. ती म्हणे काय मालक हे? कालच्या कीर्तनाचं पाकिट आहे ते. ती म्हणे एवढं मोठं? अगं भांडूप मध्ये कीर्तन होतं. दृष्टांत संपला. पण बाबांनी त्या माऊलीचे शब्द
सामान्यातले असामान्य करून टाकले. ती बाई तिच्या नवऱ्याला म्हणते, मालक या, बसा, जा. हे व्यवहारातले बिनकामाचे शब्द घेऊन आलात तर व्यवहारातलं एवढं गाठोडं भेटलं, व्यवहारातलं ऐकलं तर व्यवहारातलं एवढं मिळालं. खरंच पूर्ण कीर्तन ऐकलं असतं तर जगाचा मालक तुम्हाला भेटला असता. इतके हे काय सोपं आहे हो. इथं सहज काही मिळत नाही. आणि इथं जे जे मिळतं ते सहज जरी असलं तरी ते सहज कळत नाही. जोडीले हे न सरे धन, अविनाश आनंद घन, अमूर्त मूर्ती मधुसूदन, समचरणी देखिला. जे आपण गोळा करतोय ते टिकणार नाही, इथं जे गोळा करतोय ते संपणार नाही. या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. जैसी तरुवर छाया. यातायाते न चुके तरी तो भोगशील काया. या हरी भजने बिना तुझा जन्म जाती वाया. याला की वैकुंठनाथा तू चिंती पारे पाया. याला की वैकुंठनाथा तू चिंती पारे पाया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आदरणीय या मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रद्धेय सुनीलजी राऊत साहेब या ठिकाणी आलेले आहेत. साहेबांना मनापासून धन्यवाद. मोठ्या राऊत साहेबांची 2 वेळा भेट घेण्याचा योग आला, पण या राऊत साहेबांना पहिल्यांदा भेटतोय. आनंद आहे. तुमच्याबद्दल बोलावं वाटलं तर एक वाक्य मला बोलावं वाटतंय. अडचणीच्या काळात भावासोबत किती खंबीरपणे उभं राहावं हे उभ्या महाराष्ट्रानं ज्या भावाकडे बघून टाळावं. तो हा भाऊ आहे. सुखात सगळीच माणसं भावाच्या सोबत राहतो, पण मी अडचणीच्या काळात सुद्धा माझ्या भावाच्या सोबत आहे. संघर्षाच्या काळात सुद्धा माझ्या भावाच्या सोबत आहे. हे दाखवून देणारी भावकी या महाराष्ट्राला अपेक्षित आहे, गरज आहे. भाऊ भाऊ असतो महाराज. आपल्या बाबावर, आपल्या बहिणीवर, आपल्या आईवर, आपल्या वडिलांवर आपलं प्रचंड प्रेम असलं पाहिजे. प्रचंड. बाबावर न प्रेम करणारी माणसं, देशावर न प्रेम करणारी माणसं, परिवारावर, रक्तावर प्रेम न करणारी माणसं देवावर प्रेम करायचं स्वप्न दाखवताय, पाहताय. असं होत नाही. प्रेमाचा झरा लागतो महाराजातून. ते काही नाटक आहे 1-2 तासाचं, ती काही भूमिका आहे करायची, त्याला पाझर लागतो अंतःकरणात. रावसाहेबांना धन्यवाद आहे. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी. आपण जे प्रमाण म्हटलं ज्ञानोबारींचा वासुदेव आहे. या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. अरे बाबा, व्यवहारातलं काही उपयोगाला येत नाही आणि परमार्थिक साधनेतलं कसुभर सुद्धा वायाला जात नाही. जे वायाला जात नाही ते गोळा कर, आणि जे कधी संपत नाही जीवनात, जे कायम आशीर्वाद म्हणून उपयोगाला येतं, तो हा मंडप आहे, ही साधना आहे. या मंडपामध्ये
या महाराष्ट्राचा राजा सुद्धा मांडी घालून बसत होता. काय कीर्तन परंपरा आहे. तुकोबरेंचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकावं, मांडी घालून कीर्तन ऐकावं. दात देवी सगळे टाळकरी महाराजांना परिचित होते. गंगाधरबुवा मबाळ असतील, महाराजांचे उत्तम श्रोते बहिणाबाई शूरकर असतील, मृदंगवादक सोनबा ठाकूर असतील, रामेश्वरबुवा शास्त्री असतील, सगळे परिचित शिवरायांना. श्रद्धेनं ऐकावं महाराज. आपल्या वारकरी संप्रदायाची पांतस्थ ही भूमिका श्रद्धेची असावी. आणि श्रद्धेचा कधी मनुष्याने बाजार करू नये. श्रद्धा हा दाखवण्याचा विषय नाही, तो जगण्याचा विषय आहे. श्रद्धा काय दाखवावी लागते. आम्ही भाविक आहे, आम्ही भाविक आहे, आम्ही परमार्थिक आहे असं म्हणावं लागतं. अरे त्यानं म्हणावं जगाच्या मालकाने, तुम्ही कोण म्हणणार आहे. तसं तर भक्ती साधना हा अंतरंगाचाच विषय मारा, तो बाह्य जगताचा विषय नाही. पारमार्थिक साधना अंतकरणाचा विषय. तुमचं अंतकरण काय बोलतंय तुमच्याशी. आपण किती सज्जन आहोत, किती नालायक आहोत हे जगाला दाखवू नका. तुम्ही नालायक पण सुद्धा जगाला दाखवू नका. आणि तुमचं सज्जनाचं मालकत्व घेऊन जगात अशी दवंडी देत बसू नका. मी सज्जन आहे, मी सज्जन आहे, सज्जन. ते काही दाखवायची वस्तू नाही. तुम्ही किती छान आहात, तुम्ही किती निकृष्ट आहात, हा प्रश्न स्वतःला विचारला आणि या जीवनाचं सिंहावलोकन केलं की अख्खा दाखला, अख्खा उतारा आपल्या पुढे येतो. आपण आपल्या जीवनात काय केलंय. वाडा सायासे मनुष्य जन्म पावावा, वियाला पुरुषार्थ तो का वायात वडावा, काया वाचा मने करोनी मुरारी ओळगावा. ज्ञानोबांनी जे आपल्याला सांगितलं, सहज या जगामध्ये कोणाला काही मिळत नाही. मोठं होण्याकरता पायाखाली काहीतरी घ्यावं लागतं. तसं परमार्थिक साधनेत फळ मिळवायचं असेल तर कष्ट करावे लागतील. जिद्दीनं चिकाटीनं फळ मिळवावं लागेल. ही जिद्द, ही चिकाटी विश्वमौली ज्ञानोबांना या जगामध्ये पहिल्यांदाच सांगायचं काम मुक्ताबाईंनी केलं. मी जो अभंग सेवकरता निवडलेला आहे ना, थोडं धाडसानं बोलतो. हा या विश्वातला संत परंपरेतला पहिला अभंग आहे. पहिला. या अभंगाच्या अगोदर अभंग नाही. असतील तर मला कोणीतरी नंतर बोलू आपण त्या विषयावर. पुरावा आपल्याला सापडत नाही पुरावा संप्रदायात. या अभंगाच्या अगोदर महाराष्ट्रात संत परंपरेतली अभंग नाहीये. हा अभंग जर या महाराष्ट्रात म्हटल्या गेला नसता, एका बहिणीने एका भावंडाला विश्वमौली ज्ञानोबांना आवाज दिला नसता आणि जर ताटी उघडली नसती तर या अध्यात्मात आणि साहित्यात शोभून दिसणारी ग्रंथ परंपरा आपल्याला पाहायला मिळाली नसती. या अभंगानंतर ज्ञानेश्वरी आहे. या अभंगानंतर सगळं हरिपाठासहित, अमृतानुभवासहित, चांगदेव 65 सहित सगळे. पण हा अभंग कळण्याकरता, हे पहिलं चरण कळण्याकरता थोडीशी पार्श्वभूमी सांगतो आपल्याला. हा ताटिया सदरातला अभंग आहे. मुक्ताबाई आवाज देतात ज्ञानोबांना, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तुम्ही ताटी उघडा. पण आवाज देण्याचं कारण काय. आळंदी क्षेत्रामध्ये सिद्धबेट नावाचं एक बेट आहे. इंद्रायणीच्या तटाकावर पुणे शहरातून आळंदीत येत असताना किंवा चाकणमधून आळंदीमध्ये प्रवेश करत असताना उजव्या हाताचा जो परिसर आहे तो सिद्धबेटातला परिसर आहे. गोपाळपुरापासून पुढे मोठे महात्मे त्या सिद्धबेटात झाले. त्या सिद्धबेटामध्ये सिद्धोपंत नावाचे ब्राह्मण राहायचे. सिद्धेश्वरावरून त्यांचं नाव सिद्धोपंत पडलेलं होतं. त्या सिद्धोपंतांना एक देखणी मुलगी होती, तिचं नाव आहे रुक्मिणी. तिचं अगोदरचं नाव आहे रुक्मिणी, तिचं नाव नाही तसं मीनाक्षी मूळ नाव आहे. पण विवाह उत्तर कालावधीत तिला रुक्मिणी असं नाव दिलं. आणि विठ्ठलपंतांचं आधीचं नाव आहे वेद मातुहू. गायत्री मातेच्या पुरस्चरणाने या बालकाचा जन्म झाला म्हणून वेद मातू असं नाव दिलं. पण नंतर विठ्ठल आवडी ठेविले नाम, निळोबारे वर्णन करतात. निराईस प्रेम गहिनी नाती. ज्ञानोबारांची मुक्ताबाईंची आजी आहे निराबाई. त्या निराबाईनं विठ्ठल नाव ठेवलं. गहिनी नाथ गोदावरी मातेच्या तटाकावर जाऊन त्या निराबाईला सांगतात, निरे अगं तुझा मुलगा हा पांडुरंगाच्या प्रसादानं झालेला आहे आणि तू या पोराचं नाव वेदमातू ठेवलं. अगं त्याचं नाव विठ्ठल ठेव. तेव्हा विठ्ठल पंत असं नाव ठेवलं. ते विठ्ठलपंत तीर्थयात्रेला गेले आणि तीर्थयात्रा करत करत आळंदी क्षेत्रामध्ये आले. प्रसंग मोठा आहे, छोटासा करून सांगतो, तुम्हाला लवकर कळेल. आळंदी क्षेत्रात आले, इंद्रायणी मातेचं स्नान केलं आणि वेदाच्या रुच्या आहुती द्यायला लागले, म्हणायला लागले, आपल्या एकांतामध्ये बसून उपासना करायला लागले. त्यावेळेला त्या
सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना पाहिलं, ज्याची मुलगी उपवर आहे त्याच्या मनामध्ये सहज अपेक्षा असते की माझ्या मुलीला चांगला मुलगा मिळावा. त्यांच्या मनात भावना आली, मला माझी मुलगी लग्न करायचंय, तिचं फार चांगला मुलगा आहे हा, कुठलाही विचारू यांचं गणगोत जर आपल्याशी जुळलं तर आपली पोरगी देऊन टाकू याला. सदाचारी मुलगा भेटणं कठीण आहे. सहज अपेक्षा असते माणसाची की मला चांगला वर मिळावा माझ्या मुलीकरता. कन्यावरई ते रूपम माता वित्तम पिता श्रुतः बांधवा कुलमिच्छन्ती. मिष्टांना इतर आहे जना. लग्नात गेलेल्या लोकांना काय वाटतं, मुलीला काय वाटतं, मुलीला असं वाटतं मुलगा दिसायला चांगला असला पाहिजे. शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर तो हँडसम असला पाहिजे. कन्यावरई ते रूपम माता वित्तम, आईला असं वाटतं तो श्रीमंत असला पाहिजे. पिता श्रुतः, बापाला असं वाटतं तो बेअक्कल नसावा, नाही तो प्रॉपर्टी घेऊ पण कवळीच्या अकलेचा पता नाही. काय करतं ते पोराला. माणसाकडे एखाद्या वेळेला पैसा कमी असला तरी चालेल, पण सध्या जगतामध्ये ज्ञानाची खूप गरज आहे. तुम्ही जर तुमचं ज्ञान कौशल्य टिकून ठेवलं जगात तर तुम्हाला जगाला अडचण येऊ शकत नाही. तुम्ही मात करू शकता कोणीही संकटावर. पण आपलं ज्ञान आपल्याला वाचवतं, नुसता पैसा वाचवत नाही माणसाला. काही लोकांकडे ज्ञान आहे पण ते अज्ञान लपवण्यापुरतं ज्ञान आहे, पण त्याचाही अहंकार आहे त्यांना. मी एका माणसाला सहज विचारलं तुमचं इंग्रजी कसं काय, तो म्हणे आपलं इंग्रजी तयार आहे महाराज. म्हटलं ते समोर रमेश बी उभे, त्यांना बोलवा बरं. त्याने आवाज दिला, रमेश कम हिअर. लगेच रमेश जवळ आला. म्हटलं तुमचं इंग्रजी तयार आहे राव. आता बोलावलेल्या रमेशला इकडून तिकडे पाठवा. त्याला बोलवायचं माहिती होतं, पाठवायचं माहिती नव्हतं, पण डोकेबाज होता. बहुतेक मुंबईतला असावा. जिथं रमेश उभा होता तिथं तो बहादर गेला. आणि तिथून रमेशला म्हणतो, रमेश कम हिअर. हे ज्ञानच आहे, फक्त अज्ञान लपवणार. हे काय उद्धाराचं ज्ञान आहे. जगात दोन प्रकारची माणसं, एक रत्न पारखी दुसरी गाजर पारखी. त्या गाजर पारख्यात आपल्याला घाला. आपल्याला फक्त असं वाटतं आपल्याला कळतं, तसं आपल्याला काही कळत नाही. मग उद्धाराचं कुडाव. जगात आपली चेष्टा चालली आहे, कौतुक चाललंय, कळत नाही. काही लोकांचं ज्ञान आहे सर्वंकष असतं, हजरजबाबीपणा. एकदा बोलल्यावर त्याची चर्चा होते. काही लोकांकडे ते वैभव असतं, आनंद असतो, काहींचं बोलणं ऐकावं वाटतं. प्राध्यापक अत्रेंचं ज्यांनी लिखाण वाचलंय ऐकलंय त्यांच्याकडे खूप कौशल्य होतं महाराज. एकदा त्यांच्या कॉलनीत गाढव मेलं. मग ते नगरपालिकेत सांगायला गेले, अहो आमच्या कॉलनीत गाढव मेलं, आमच्या नगरसेवकाचं लक्ष नाही, तुम्ही कर्मचारी म्हणून लक्ष द्या जरा. ते गाढवण्या वाद सुटला त्याचा. तो कर्मचारी विचित्र होता. तो म्हणे मुळात तुम्हीच तर घाण काढणार आहे, काढून टाका ना तेवढी. अत्रे बोलायला हुशार होते. ते म्हटले मी तर काढणारच आहे, पण भाऊबंद मेल्यावर कळवलं पाहिजे म्हणतात म्हणून तुम्हाला सांगायला आलो, बाकी काय. याला बोलण्यातलं कौशल्य म्हणतात. साप निघून गेल्यावर काही माणसं रट्टे मारतात तिथे. आता काय फायदा होणार आहे त्याचा. एका मुलीला एक कंडक्टर म्हटले, बाई तुझ्या हातातला हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. ती म्हटली का हो काका असं का म्हटलं तुम्ही. ते म्हटले, बाई तुझं गाव जाऊन 1 तास झाला, त्याच्यामुळेच मला असं वाटलं. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. आपलं ज्ञान आपल्या उपयोगाला यावं. जगामध्ये वाचायची सवय संपत चालली. पेपरचा तुकडा जरी पडलेला दिसला तरी वाचून मोकळं व्हावं माणसं. थोडं खुलं बोलतो, राग आला तरी मला, पण राऊसाहेब आहे म्हणून मला सांगावं वाटेल. 20 वर्षा अगोदरची दोन्ही जी पवित्र सभागृह होती या महाराष्ट्रातली ती राहिली नाही आता. ना विधान परिषद ना विधानसभा. अभ्यास करून माणसं भाषणं करायला जायची महाराज. तुम्ही पत्रकारांना विचारा, या महाराष्ट्रातला एक सुज्ञ शिकलेला मुलगा या नात्याने असं आठवतं हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. अरे हा हुशार लोकांचा महाराष्ट्र आहे. हा डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी शेतीत क्रांती केलेल्या महात्म्याचा महाराष्ट्र आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आपण काय बोलतो याचं भान ठेवा. असला अभ्यास नाही, स्वार्थापलीकडं काही चाललेलं नाही. का हो कॉन्ट्रॅक्टर साहेब 2 वर्षही झाले नाही राजा, तुमचा रोड खराब झाला, सिमेंट खराब निघालं होतं,
कॉन्ट्रॅक्टर साहेब 2 वर्षात तुमचं सिमेंट खराब झालं रे. 392 वर्ष झाले माझ्या राजाच्या किल्ल्याला. या राज्यात अजून दगड पडला नाही राजा साहेब. नुसतं चांगला रोड टिकायला सिमेंट चांगलं लागत नाही, काम करायला नीतिमत्ता सुद्धा चांगली लागते. ती होती या महाराष्ट्रात. ज्या लोकांनी राजकारणात पैसा आणला त्यांनी या राजकारणातली, या देशातली, या राज्यातली नीतिमत्ता संपून टाकली. शाप देतील या देशातले तरुण. लक्षात ठेवा, येणाऱ्या काळात शाप. ज्यांनी पैसे वाटून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला ना, शाप, डायरेक्ट शाप. पतिव्रतीची हाया काय घेऊ नये कोणत्या नेत्यांनी. फार कठीण असतं ते. तुम्ही 10 वर्ष थांबा फक्त. इथं सुज्ञ पिढी तयार होत आहे. 10 वर्षानंतर राजकारणातला पैसा निवृत्त होऊन जाईल. पैसा घेऊन मतं मागणाऱ्याला लोक मूर्खात काढतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, आपल्या घरातल्या लेकीबाईची इज्जत जितकी आपल्याला पवित्र आहे तितकं आपलं मत मौल्यवान वाटलं की देशात लोकशाही नांदली म्हणून समजा. बाकी काही नाही. मोठ्याची वाक्य मोठी असतात. माझं तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना आहे, अभ्यासू लोकांच्या पाठीमागे उभे राहा. अभ्यासाची गरज आहे या भूमीला. क्षेत्र कोणतंही असो, अभ्यास, कष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटी, उमेद या गोष्टी तपासा, पहा. त्याची गरज आहे. चला, पाहायला हुशार असला पाहिजे. मला मिळणारा जावई हुशार असावा असं कोण म्हणतंय? सिद्धोपंत म्हणताय. साहजिक अपेक्षा होती. आणि विठ्ठल पंतांना त्या इंद्रायणी मातेच्या तटाकावर पाहिलं. त्यांचं वर्णन आलेलं आहे आपल्या परंपरेत. काय वर्णन आहे का? ज्ञानी रूपस सुकुलीन तरणा साधू तपस्वी असा, विद्यावंत विचारशील सुचिता सौजन्य सिंधू तसा, गांभीर्यादी गुणी सदा विलससी, सत्पात्र भागे आमा, जामाता हरिने दिला न करिता, सायास ते आश्रमा. जामाता हरिने दिला, जावई आम्हाला हरिने पाठवला. जामाता हरिने दिला न करिता, सायास ते आश्रमा. सायास न करता इतका चांगला जावई दिला. आणि विठ्ठल पंतांना आग्रह केला, माझ्या घरापर्यंत चला. घरापर्यंत नेऊन रुक्मिणीला दाखवलं आणि तिथंच दोघांची ओळख झाली. 2-3 दिवस मुक्काम होता विठ्ठल पंताचा आळंदीत. त्या 2-3 दिवसाच्या मुक्कामानंतर प्रत्यक्ष परमात्मा स्वप्नात गेले विठ्ठल पंतांच्या आणि सिद्धोपंतांच्या. 2 प्रमाण सांगतून पुढे चालतो. भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी, वसती उघडी तुझ्या अंगी. विठ्ठला रे, तुझ्या अंगात विवेक आहे, वैराग्य आहे. आणि विवेक वैराग्य जिथे आहे तिथं सत्प्रजा उत्पन्न होत असते. तुला माझी आज्ञा आहे, मूर्तिमंतचारी जन्म हिच्या उदरी, म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. तू या रुक्मिणी बरोबर विवाह कर गड्या, माझी इच्छा आहे. देवानं सांगितल्यामुळं प्रत्यक्ष स्वप्नामधलं दिलेलं वचन जागृतीत पूर्ण केलं महाराज. स्वप्नातलं वचन जागृतीत पूर्ण केलं. इथं जागृतीत दिलेलं आश्वासन माणसं स्वप्नात सुद्धा पूर्ण करत नाही. हा फरक आहे जगामध्ये. स्वप्नातलं आश्वासन जागृतीत पूर्ण केलं. विठ्ठल पंताचा रुक्मिणी मातेचा विवाह झाला. पण त्यांना वैराग्य इतकं झालं की कायम ओढ संन्यासाची होती. मी जाऊ का तीर्थयात्रेला, मला संन्यास घ्यावा वाटतो, मला संन्यास घ्यावा वाटतो. एकदा नकळत जा असा उच्चार मुखातून आला. पळत्या फळाची आज्ञा म्हणून हिनं होकार दिला असं समजलं, संन्यास स्वीकारला. परत माघारी आली नाही. पण इकडं रडणाऱ्या त्या मैयानं, रुक्मिणी मातेनं इतकी उपासना केली. 1.25 लाख प्रदक्षिणा घेतला. ज्ञानोबारींच्या मंदिरात जो पिंपळ आहे ना, त्या पिंपळाला 1.25 लाख. काशीवरून श्रीगुरु आले. त्यांनी पाहिलं. पुढं काय घडलं तुम्हाला प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. स्वतः रुक्मिणी मातेला घेऊन काशीला गेले. आणि त्या रामानंदांनी पुढं विठ्ठल पंतांना सांगितलं, तू आता संन्यास साधुनी प्रपंच केला पुन्हा. मी सांगतोय माझा ऐक तू आता
प्रपंच करावा. अरे मुलबाळ झाल्याशिवाय संन्यास कसा घेतो गड्या? तुझी देखणी पत्नी ती पतिव्रता नारी आहे, तुझी वाट बघते असं नाही, तिची उपासना आहे. तुला तिची कुस पवित्र करावी लागेल. स्वीकारल्यानंतरचा त्रास खूप वाढला. त्यांना 4 मुलं झाली. ती मुलं मोठी झाली. 12 वर्षाचे निवृत्तीनाथ झाले, 10 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज झाले, 8 वर्षाचे सोपान काका झाले आणि 6 वर्षाच्या मुक्ताई झाल्या. इतकी मोठी मुलं झाली. आता 12 वर्ष वय हे काही थोडं राहिलं नाही, मोठं वय झालं. ज्या आळंदीमध्ये विठ्ठलपंत दिसले तरी माणसं नमस्कार करायची, त्या आळंदीमध्ये तिरस्कार सुरू झाला विठ्ठलपंताचा. इतका तिरस्कार की पाहू शकत नाही. नुसती बसली तरी विठ्ठलपंत त्या जागेवरून उठून गेल्यावर त्या आळंदीतली काही ब्राह्मण मंडळी इंद्राणीचं पाणी आणायचे आणि त्या बसलेल्या जागेवरती घालायची. हो, काळ कठीण आला की जवळची माणसं त्रास द्यायला लागतात. विठ्ठलपंतांना त्रास व्हायचा. अरे हे कधी कधी सन्मान करत होते, सलामी ठोकत होते ना, आज असं वागताय. बरं बरं, पण निष्ठा खूप होती, विश्वासार्हता परमात्म्याबद्दल प्रचंड होती. काळ असू द्या कसाही, पण आपण मात्र उद्विग्न व्हायचं नाही. ते मालकाचं अपमानाचं समाजाने दिलेली ती वागणूक पाहून रुक्मिणी मातेला त्रास सहन होत होता. पतिव्रता नारी काही सहन करू शकते महाराज, पतीचा अपमान सहन करू शकत नाही. आणि जी पतीचा अपमान सहन करते तिला मालकत्व त्या मालकाचं घेण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. स्त्रीने निदान मालकाच्या अडचणीत, अपमानात, आजारपणात त्याच्या सोबत असलं पाहिजे. अपमानात, आजारपणात, अडचणीत म्हणजे गरिबीत जी मालकाच्या सोबत राहते ती पतिव्रता. रुक्मिणी माता सोबत होती. ती सगळं पाहायची मालकाचा झालेला अपमान. एक दिवस मुलं झोपलेली आहे, रात्री विठ्ठलपंत आले आणि रुक्मिणी माता म्हणतात, मालक पोरं मोठी झाली, आता 12 वर्षाचा झाला निवृत्ती, त्याला कळतं आता सगळं. मला असं वाटतं जर संन्यासातून प्रपंच साधून आपण गुन्हा केला असेल ती एकदा काय त्याचा खडा निवाळा करा. गुन्हा तर गुन्हा, आपण शिक्षा बघू. पण असं वेळोवेळी त्रास देणं, टोचून बोलणं, आपल्या पोरांसमोर काहीतरी बोलणं, आपलं जीवन तर संपलं आता पण पोरांचं भविष्य बाकी आहे, जरा जा आणि त्या सगळ्या ब्राह्मणांना तुम्ही पदर पसरून विचारा आमची काय चूक झाली, आम्हाला शिक्षा द्या. शिक्षा भोगायची? हो मालक, जा तुम्ही, तुम्हाला माझी शपथ आहे, चाल ढकल करू नका. आता निवृत्ती राजा मोठा झाला. रात्रभर मालक मालकीन झोपले नाही. ब्रह्म मुहूर्तावर इंद्राणीच्या स्नानाला गेले, स्नान करून आले. तसेच त्र्यंबक पंत, गंगाधर पंत, सगळ्याच मौर्य पंत सगळ्यांच्या दारावर फिरले आणि सगळ्यांना सांगायला लागले, देवा तुम्ही द्याल ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहे. तुम्ही ब्रह्मसभा घ्या इंद्राणीच्या घाटावर आणि आम्हाला बोलवा, आम्ही येतो. आजच ब्रह्मसभा घ्या, विलंब लावू नका. हा विठ्ठलपंत तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे, पण मला हा त्रास सहन होत नाही. माझ्या मुलांना तुम्ही सामावून घ्या, तुमच्यात घ्या, ते काही वेगळे नाही, त्यांना आपलं म्हणा. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. सगळ्या ब्राह्मण देवतांना निमंत्रण दिल्यावर इंद्रायणीच्या तटाकावर डाव्या बाजूला आपण जातो, सगळ्यांनी आळंदी पाहिली आहे, तिथं ब्रह्मसभा भरली. त्या ब्रह्मसभेमध्ये प्रत्यक्ष विठ्ठलपंतांना बोलावलं. विठ्ठलपंत हात जोडून उभे आणि न्याय देवता खळा निवाळा, न्याय निवाळा करायला सगळ्यांनी पोथ्या पुढं घेतल्या, पुराणं काढली, वाचायला लागली. 6 वाजेला सुरू झालेली ब्रह्मसभा 9 वाजले. विठ्ठलपंत उभे, ब्राह्मण देवता दुधाला चहा पानाला गेल्यात, विठ्ठलपंत मात्र हात जोडून उभे. माध्यान्नाची वेळ झाली, ब्राह्मण भोजनाला गेले, विठ्ठलपंत मात्र हात जोडून उभे. दुपारचे 3 वाजले, विठ्ठलपंताच्या पोटात पाणी सुद्धा नाही, हात जोडून उभे, मला न्याय द्या, न्याय द्या. 6 वाजले, मला न्याय द्या. तुम्ही द्याल तो न्याय, ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, फक्त न्याय खरा करावा एवढीच माझी अपेक्षा आहे. माझ्या पोरांचं भविष्य सुखात जावं एवढी अपेक्षा आहे. हात जोडून उभे. पुराण शोधता न्याय त्या गोष्टीचा होत असतो मुंबईकर जी खरंच चुकी आहे. तुम्ही जर चुकीला चुकी म्हणत नसाल आणि योग्य बाजूला योग्य बाजू म्हणत नसाल आणि तिथं तुम्ही न्यायाची भूमिका घेत असाल तर तुमचा न्याय संशयाच्या भूमिकेत आहे. तुमचा न्याय तुमच्याकरता असेल, तो शास्त्राला मान्य नसतो.
तो या भूमीला मान्य नसतो. स्वतःच्या विचारानेच न्याय दिला. आम्हाला असं वाटतं तुम्ही केलेल्या शिक्षेकरता तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. स्वतःच न्याय, स्वतः शिक्षा सुनावली. तिथूनच या राज्यात पद्धत चालू झाली का देव जाणे न्यायाच्या भूमिकेची. विठ्ठलपंतांनी ते शब्द ऐकले, खाली पडले महाराज. एक तर पोटात अन्न नाही, देहांत प्रायश्चित्त आवाज घुमत होता. 9 वाजेला न्याय झालेला रात्री. सगळ्या ब्राह्मण देवतांनी आपल्या पोथ्या उचलल्या, निघाले. त्या दिवशी वेगात वाहत होती खळा 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 आवाज करणारी इंद्रायणी जणू विठ्ठलपंताला सांगत होती, विठ्ठलपंत देहांत प्रायश्चित्त. रागवली ना इंद्रायणी, तुला देहांत प्रायश्चित्त अपेक्षित आहे ना, घेतो मी. जाऊ द्या, इंद्रायणी बोलत नाही, आपण जाऊया. एकदा सिद्धेश्वराला तरी विचारू, तो साक्षीदार आहे, तो या भूमीचा मालक आहे. सिद्धेश्वराजवळ गेले, गाभाऱ्यात गेले. विठ्ठलपंतांनी गाभाऱ्यात जाऊन परमेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्या भगवंतासमोर हात जोडून सिद्धेश्वराला म्हणतात, सिद्धेश्वरा तू तरी सांग ना रे बाबा, हा न्याय तुला मान्य आहे का? हा न्याय खरा वाटतो का रे सिद्धेश्वरा तुला? तुला जर खरा वाटेल तर मी भोगेन. सांग हा न्याय खरा आहे का? गरगरा 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 वाजणारा सिद्धेश्वराचा गाभारा सुद्धा निरुत्तर होता. जणू गाभाराला सुद्धा सांगायचं होतं, हाच खोट्या न्याय तुम्हाला खरा मानावा लागणार आहे. देहांत प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागणार आहे. कोणीच माझं ऐकत नाही म्हणून बाहेर आले. याच पिंपळाला माझ्या बायकोनं 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या आहे. याच पिंपळाची सेवा केली. त्या पिंपळाकडे पाहून विठ्ठलपंत म्हणतात, पिंपळा तुला आवडला का रे हा न्याय? सांग ना मला. तुला जर हा न्याय आवडला असेल तर मी भोगेन. ती शिक्षा मला पात्र आहे, मी आनंदानं स्वीकारेन. सरसरा सरसरा वाजणारे पिंपळाचे पानं विठ्ठलपंताशी बोलत होते. विठ्ठलपंत देहांत प्रायश्चित्त कोणीच उरलं नाही. सगळ्यांना हाच खोट्या न्याय खरा वाटतो. दबक्या पावलानं घरात आले. मध्यरात्र झाली होती, पण मध्यरात्रीपर्यंत बायकोचा डोळा लागलेला नाही. मुलं झोपलेली आहे. कालच्या रात्रीची चर्चा, कालच्या रात्रीचं जागरण, आणि आज सुद्धा मालकाची वाट बघते. जसा दरवाजा वाजला, जाऊन पाण्याचा ग्लास आणला, नवऱ्याच्या हातात दिला. मालक पाणी पिऊन घ्या, पोटात काही नाही सकाळपासून. उशीर झाला त्या अर्थी न्याय झाला बहुतेक. दिला का न्याय? सांगा मालक. पोरांच्या भविष्याचा न्याय येतो, मला ऐकू द्या. न्याय देवता कधी खोटा न्याय देत नाही मालक. बोला बोला बोला. न्याय देवता जर खोटा न्याय देत नसेल रुक्मिणी, तर खोटा न्यायच खरा म्हणून तुला ऐकावं वाटत असेल तर ऐक. ब्राह्मण देवतेंनी दिलेला न्याय आहे देहांत प्रायश्चित्त. हातातला पाण्याचा ग्लास खाली पडला, रुक्मिणी माता खाली पडली. मालक हो रुक्मिणी, आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागणार आहे. पण मला असं वाटतं ही शिक्षा देताना तुझा कुठलाही आठव त्या ब्रह्मसभेमध्ये झाला नाही. एक तेवढी सुदैवाची बाब आहे की तुला तरी मुलांचा सांभाळ करण्याकरता घरी राहता येईल. मी शिक्षेस पात्र आहे. मला जी शिक्षा दिली ती मी भोगून माझं जीवन संपवतो. तू मात्र मुलांचा सांभाळ कर. ते म्हणे मालक निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. जिथं प्रभू रामचंद्र आहे तिथं जर जानकी असेल तर जिथं माझा विठ्ठल आहे तिथं ही रुक्मिणी आहे. मी तुमच्या सोबत आल्याशिवाय राहणार नाही. हिला जर नाही म्हटलं तर ही मुलांना जाग करेन. ही प्रस्तावना कळल्याशिवाय तुम्हाला पहिलं चरण कळणार नाही. ऐका. त्यापेक्षा क्षणात तिलाही होकार दिला आणि सोबत येण्याकरता
लवकर आपण निघालं पाहिजे, देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय, लवकर उरक. घर सोडून जायचंय, मुलाबालांना सोडून जायचंय. 4ही मुलं झोपलेली. निवृत्तीनाथांची शेजारी ज्ञानोबार आहे, ज्ञानोबारांच्या जवळ मुक्ताबाई आणि मुक्ताबाईच्या पलीकडून सोपान काका आहे. तिघ भावांच्या मध्ये मुक्ताबाई आहे. निवृत्तीनाथांच्या डोक्यावरून हात फिरवला. मोठा झाला निवृत्ती. आता परमेश्वराला प्रार्थना केली, याला या भावंडांना सांभाळायचं बळ द्या. ज्ञानोबारांकडे गेल्या. ज्ञानोबारांवर विशेष प्रेम महाराज. तो कोळा कोळा माऊलींचा चेहरा पाहिला, माऊलींचे शब्द आठवतात. किती गोड बोलतो हा ज्ञाना. अजून याचं भरपूर ऐकावं वाटतं, पण काय करू, तसा काळ नाही आमच्याकडे. नियती आमच्या विरोधात गेली. गोड मुका घेतला ज्ञानोबारांच्या गालाचा आणि मस्तकावरून केसांवरून हात फिरवला. सोपान काकांना मिठी मारली आणि मग मध्ये झोपलेल्या मुक्ताबाईंकडं आईसाहेब गेल्या आणि मुक्ताबाईकडे पाहिलं. सगळ्यात लहान. आपलं मुखकमल नेलं, गोड मुका घेतला मुक्ताईचा. डोळ्यातलं सगळं पाणी आईसाहेबांच्या गालावर पडलं. मुक्ताबाईच्या ते गालावर पडलेलं पाणी हाताने पुसून बाजूला केलं. नुसतं पाणी पुसलं नाही मुंबईकर, मुक्ताबाईच्या आयुष्यातलं मातृत्व पुसून टाकलं रुक्मिणी मातेने. रडत होती. कठोर झाले विठ्ठलपंत, पण शेवटी मुलं किती मोठे झाले तर बापा करता मुलंच आहे. भिंतीला टेकलेले क्रश झालेलं शरीर, पोटात अन्न नसलेले विठ्ठलपंत ज्ञानोबारांकडे टक पाहताय, मुक्ताबाईकडे पाहताय. हा ब्रह्मा आहे, तो काही बोलणार नाही. निवृत्ती आता मोठा झालेला आहे, पण मला यांची फार काळजी वाटते. मला जे सिद्धेश्वराचं स्वप्न आहे ते साकारणारी ही पोर आहे. काय करू, त्यांना सोडून जावं लागतंय. पण प्रार्थनेशिवाय दुसरा हातात सुद्धा काही नव्हतं. परमेश्वराला नमस्कार केला आणि मुलांकडे एकदा प्रेम भऱ्या नजरेनं विठ्ठलपंतांनी पाहिलं आणि आपली मान वळवली. परत त्या सिद्ध बेटातल्या झोपडीकडे आपली मान वळवण्याची ताकद विठ्ठलपंतांना झाली नाही, चरित्रामध्ये दिसते. आवाज दिला रुक्मिणीला. रुक्मिणी माता पळत आल्या. अगं उरक. पोरं जागे झाले. रुक्मिणी, त्रास होईल, मुलं रडतील. ती म्हणे, मालक, सकाळी उठल्या उठल्या या पोराने उभा आयुष्यभर मायबापांना पाहावं असं मला वाटत नाही. मला असं वाटतं यातल्या एखाद्या समजदार पोराला आपण उठवून सांगितलं पाहिजे की तुमचे मायबाप या जगात नाहीये. नाही तर हे पोरं शुद्धीपत्राकरता जगणार नाही, कल्याणाकरता, समाजाच्या जगदोद्धाराकरता जगणार नाही. आईवडिलांना शोधण्यात आपलं आयुष्य खर्च करतील. तुम्ही यातल्या एखाद्या मुलाला सांगा. असं हो. निवृत्तीनाथांना उठवलं आणि सांगितलं. प्रसंग मोठा आहे, भावविहोर प्रसंग आहे. तिकडं मला जास्त आपल्याला न्यायचं नाही, मलाही जायचं नाही. फार कठीण आहे ज्ञानोबारांचं चरित्र. निवृत्तीनाथांना उठवलं आणि सांगितलं, निवृत्ती, या आईवडिलांच्या पदरात एक दान वाढ बाबाज. आमच्या या तिघ पोरांचा भाऊ नाही, बापही हो आणि माई हो. तू मोठा आहे, यांचा सांभाळ कर निवृत्ती. आम्हाला आता हे जीवन संपवावं लागतंय. आम्हाला मिळालेली शिक्षा आहे बाळा. ज्ञानाचा सांभाळ कर. सोपाना काही बोलणार नाही, पण हजर जबाबी असलेल्या मुक्ताईला सांभाळ. आपली बहीण मोठी तीक्ष्ण उत्तराची आहे बाबा, तिचा राग येईल तुला बोलण्याचा, पण बहिणीचा सांभाळ कर. हा मा. दर्शन घेतलं आईवडिलांचं. विठ्ठलपंत रुक्मिणीचा हात धरताय. लेकरांना सोडावं वाटत नाही तरी ओढून रुक्मिणीला पुढे नेलं आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब देहांत प्रायश्चित्ताला निघून गेले. कुठं निघून गेले त्याची बरेचसे थोडीशी वादामधली चर्चा आहे. आपल्याला कुठं गेले त्यात पडायचं नाही. ते देहांत प्रायश्चित्ताला गेले हे मान्य करून पुढं जायचंय. पुढं निवृत्तीनाथ झोपले नाही, रात्रभर रडत होते. पण सकाळी ज्या वेळेला मुक्ताई सगळ्यात लवकर जाग्या झाल्या त्यावेळेला मुक्ताई निवृत्तीनाथांकडे जाऊन विचारताय, दादा, आई कुठे, बाप कुठे? काय उत्तर दिलंय का? बाप मेला. कुठे? माय मेली, बाप गेला.
मुक्ताबाईंना आलेली आठवण जेव्हा जेव्हा स्मरण होईल रडत होत्या. निवृत्तीनाथांनी सांभाळावं. पुढे असं घडलं, आठवड्याभराने विधी वगैरे सगळा त्यांनी ओरखला. त्यांच्या पश्चात प्रदक्षिणा घातली आळंदी तीर्थाला, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि भिक्षा मागायला सुद्धा सुरुवात केली. ज्या त्र्यंबक पंतांनी हा न्याय दिला होता देहांत प्रायश्चित्ताचा, त्यांच्या दारात स्वतः ज्ञानोबारे जोडी घेऊन गेले महाराज. त्यांच्याच दारात ओम भवती भिक्षाम देई माते, भिक्षा घेऊन आली ती बाई. चपाती आहे त्याच्यावर भाजी. ज्ञानोबाऱ्यानं वाढायला आली. नवरा पळत आला आणि झोळीत घालताना ज्ञानोबाऱ्यानं लात मारली महाराज. त्या हातातली चपाती गटारीत पडली आणि त्या चपातीवरती भाजी ज्ञानोबाऱ्यांच्या तोंडावर उडाली. सगळी जोडी उडाली होती. जोडी मुक्ताबाईने शिवलेली असल्यामुळं गटारीच्या दिशेनं गेलेली जोडी सुद्धा ज्ञानोबाऱ्यांनी उचलली. मुंबईकर बहिणीचं होतं ते. हात जोडले आणि मनातल्या मनात ठरवलं, मरण आलं तरी चालेल पण पोळा आळंदीत यायचं नाही. सिद्धपीठातून इंद्रायणीच्या पलीकडे यायचं ना. आता अन्नाच्या आठवण आली की पाणी प्यायचं. हे चेहरे मला बघावे वाटत नाही. ज्यांनी माझ्या आई वडिलांना मरणाच्या दारात नेलं, देहांत प्रायश्चित्त दिलं, तरी यांचं समाधान झालं नाही. ज्ञानोबा पळत गेले. निवृत्तीनाथ मागे जात आहे. जोडी अडकवली आणि तसेच आत गेले. ताटी बंद केली. महाराज पद्मासनात बसले. ज्ञानोबाऱ्यांनी ठरवलं आता दिसू नये जना, आळंदीत जायचं नाही, त्यापेक्षा प्राणच ठेवू नये आपण. आपला प्राणाचं उत्क्रमण करू. प्राणाचं उत्क्रमण सुरू झालं. योगी महापुरुष आपल्या प्राणाचं उत्क्रमण ब्रह्ममध्यामधून करत असतो. सर्वसामान्य जीवाचा प्राण कुठून जातो त्याच्याबद्दल चिकित्सा करण्यात काही आता वेळ नाही. पण योगी महापुरुषाचा प्राण जिथं आपली शेंडीची जागा आहे त्याला ब्रह्ममध्य म्हणतात. त्या ब्रह्ममध्यामधून ती जागा दुभंगते, तिथून प्राणाचं उत्क्रमण होतं. ज्ञानोबाऱ्यांनी योगाच्या वाटेनं आपल्या प्राणाचं उत्क्रमण सुरू केलं. योगाचे अधिपती ज्ञानोबा आहे. योगी महापुरुष जेव्हा जेव्हा आपल्या प्राणाचं उत्क्रमण करतो तेव्हा वातावरणात समतोल राहत नाही. सोसाट्याचा वारा सुटला. ढगांचा कडकडाट सुरू झाला. मुक्ताबाई पंचे धुवायला गेल्या होत्या इंद्रायणीवर, कपडे धुवायला. आणि तिथं तो सोसाट्याचा वारा मुक्ताबाईच्या लक्षात आला. कारण ज्ञानोबाराय जर योगी आहे तर मुक्ताबाई या योग माया आहे. त्यांना त्या वारेची चाहूल कळाली. नाही नाही, हा वारा हा योगी महापुरुषाचा वारा आहे. डोळे बंद केले आणि पाहिलं कोण आहे तो योगी जो प्राणाला कंटाळला आणि आपल्या प्राणाचं उत्क्रमण करतोय. स्वतःच्या नजरेसमोर जो आलेला चेहरा होता तो मायबाप गेल्यानंतर ज्या मांडीवर हसावर रडावं त्या ज्ञानोबाऱ्यांचा चेहरा दिसला आणि मुक्ताबाईला रडायला हंबरडा फुटला. मुक्ताबाई म्हणता हा तर माझा ज्ञानदादा आहे. मी पोहोचेल तोपर्यंत ज्ञानदादाच्या प्राणाचं उत्क्रमण झालेलं असेल. आता पोचायचं नाही. आहे त्या जागेवर मुक्ताबाई बसल्या आणि ज्ञानोबाऱ्यांच्या अगोदर प्राणाचं उत्क्रमण केलं. योग माया होत्या. प्राणाचं उत्क्रमण करून नासिकेतून ज्ञानोबाऱ्यांच्या योगाच्याच वाटेनं प्रवेश केला. ती योगाची वाट आहे. अभंगाचं वर्णनच योगाचं आहे. ज्ञानोबाऱ्यांच्या नासिकेतून प्रवेश केला. ज्ञानोबाऱ्यांनी उत्क्रमण करता 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 आपला प्राण कंठापर्यंत आणला आणि विश्वमौली ज्ञानोबाऱ्यांच्या कंठापर्यंत मुक्ताबाई नासिकेतून गेल्या. आणि ज्ञानोबाऱ्यांच्या गळ्यामध्ये कंठामध्ये आडव्या झोपल्या. आडव्या झोपलेल्या मुक्ताबाईंनी आपल्या लाडक्या ज्ञानदादाला जो आवाज दिला तो आवाज म्हणजे या अभंगाचं पहिलं चरण. योगी पावन मना, योगी पावन मना, योगी पावन
योगी पावन मनाचा आवाज दिला कंठामध्ये. माऊली तुम्ही योगी आहात आणि योग्याचं वर्णन असं आहे, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. असू द्या पोटात घालाय, जीभ दाताने चाविली कोणी बत्तीशी पाडिली. तुम्ही योगी आहात, माझा ऐका ज्ञानदादा. साही अपराध जनाचा सहन करा. सहन करणारी माणसं एक दिवस क्रांती करतात. लोहाराच्या उद्घाटनाला गेलो, लोहाराच्या दुकानाच्या, आणि तो म्हटला महाराज कुंकू लावा. कुंकू कशाला लावायचं? घनाला नाही, नाही हातोडीला नाही, नाही भात्याला नाही ना महाराज, चन्नीला नाही, नाही. अरे मग लावायचं कशाला? त्या आयरनीला लावा महाराज. अरे लोहार दादा जुनी गडे आयरन, जुन्या असू देत महाराज. आमच्या आजोबाची याच ऐरणीनं आमचा बाप जगवला, याच ऐरणीनं आम्हाला जगवलं. या ऐरणीवर घाव करणारे अनेक घन बदलले, ऐरणीला धरणारे चिमटे बदलले, ऐरणीवरच्या छन्न्या बदलल्या, हातोळ्या बदलल्या, तापवणारे भाते बदलले, पण सहन करणारी ऐरण जशीच्या तशी आहे. तिलाच तिलक केलं पाहिजे, तिलाच मंगल केलं पाहिजे, तिलाच कुंकू लावलं पाहिजे. सहन करणाऱ्याची जर पूजा होत असेल ज्ञानोबा आहे, तर या जगतामध्ये सहन करणारं संतत्व या विश्वाला कळावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर आमचा ऐका ताटी उघडा ज्ञानेश्वरा. साही अपराध जनाचा सहन कराय. का सहन करा? विश्व रागे झाली वणी, संती सुखे व्हावे पाणी. विश्व जर रागाने तुम्हाला बोलायला येत असेल तर तुम्ही राग व्यक्त करू नये, तुम्ही पाणी झालं पाहिजे. ही भूमिका तुमच्या जगण्यातली आम्हाला अपेक्षित आहे, जेणेकरून या जगताला संतत्व कळेल. ज्याला ज्याला राग आपला मानवत नाही, आपला राग आपल्याला त्रास देतो. कधी कधी अति राग सुद्धा माणसाला अडचणीत आणतो. अधिक क्रोध आला तरी तो व्यक्त करणं बरा नसतो. कधी कधी ज्याला आपला राग त्रास देत असेल, क्रोध त्रास देत असेल, त्याने या ताटीच्या अभंगाचं पारायण केलं पाहिजे. या अभंग माणसाला राग येऊ देत नाही. मारवाडी समाजाचा आदर्श घेतला पाहिजे. ती माणसं तापत नाही लवकर कोणावर. मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो, भांडण नाही पाहिलं हो त्यांचं अजून. असं आपण लगेच गरम होतो. त्यांच्या दुकानात एखादा शिव्या द्यायला लागला, छोटासा पोरगा म्हणतो पप्पा मेरे को गाली दे रहा, पप्पा ये मेरे को गाली दे रहा, तरी त्याचा बाप म्हणतो देन दे. पप्पा ये गाली दे रहा ना मेरे को, अबे देन दे ना बे. उसका खेत है ना भांडुप के बाहर, 2 एकड़ रुकना जरा, पेट्रोल पंप डालना ना उसमें एचपी का. 2 वर्षानं तो जमीन विकणार आहे. दूरदृष्टी. आपल्याला एखाद्याने शिव्या देऊ द्या, आपण अख्खी भावकी त्याच्या घरी भांडायला. काय ताप झाला, लोकांना कळत नाही. म्हणजे आपल्यावर 15-20 जणांवर गुन्हे दाखल होतील याची तयारीच करून जातो आपण भांडायला. चांगल्या गोष्टी शिकवा आपल्या पोरांना. ही गोष्टी आवर्जून सांगा. ज्ञानोबा एक जगणं शिकवतात महाराज. एक 5 मिनिटामध्ये 5-7 मिनिटामध्ये आवरतोय तसं महाराजांनी सांगितलं. महाराज तुम्ही वेळ भरपूर घ्या अजून, पण वेळेच्या मर्यादेत कीर्तन केलेलं बरं आहे, अधिक वेळ नको. खरोखर आपल्याला व्यवहार आणि परमार्थ या दोन्ही भूमिका कळाव्या असं जर वाटत असतील तर सगळ्यांनी दररोज ज्ञानेश्वरीचं पारायण करा. वैभवलक्ष्मीची पोथी वाचून तुमचा उद्धार होणार नाही. तुम्ही आपल्यावर गुन्हा दाखल केला तरी चालेल, हा खोला माणूस. वैभवलक्ष्मीची पोथी वाचून कोणती बाई श्रीमंत झाली? जर पोथी वाचून या राज्यात श्रीमंती आपल्याला मिळाली असती तर सरकारनं कर्जमाफी केल्यापेक्षा, गेल्या सरकारनं सांगतोय बरं का, कर्जमाफी केल्यापेक्षा 2-2 पोथ्या आपल्या घरात दिल्या असत्या. तसं होत नाही. आपण सोशल मीडियात जीवन जगतोय. तुमची पोरं सेकंदाला गुगल सर्च करताय. तुम्ही जरा ज्ञानेश्वरी वाचा,
पोथी वाचून श्रीमंत व्हायचे स्वप्न पाहण्याचे 2024 मधलं वर्ष नाही. ज्ञानेश्वरी वाचून संस्कारक्षम पिढी घडवण्याचे दिवस या काळात आहे. तुम्ही जरा वाचा, तुमच्या पोराबाळांच्या हातात द्या. आज ज्यांचा जन्मोत्सव आहे, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. रयतेचा हा राजा, जानता हा राजा, रयतेचा हा राजा, जानता हा राजा. आओ रे आओ देखो रे देखो, आओ रे आओ देखो रे देखो, देखो रे देखो बड़ो बड़ो का बजाया डंकाया. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. किंमत केली दुधाची तुझ्या, किंमत केली दुधाची तुझ्या आईची जागा. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. या महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज, या महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज. शिवाजी राजा ग, माझा राजा ग. माझा राजा. किंमत केली दुधाची तुझ्या आईची जागा. झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज, या महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज. मुंबईकर या महाराष्ट्रामध्ये 2 जिजाऊ झाल्या. 2. एकीनं धर्माच्या रक्षणाकरता छत्रपती शिवराय दिले आणि दुसऱ्या जिजाऊनं वारकरी संप्रदायाचा कळस उभारण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय दिले. एकीनं मुलगा दिला आणि एकीनं मालक दिला या भूमीला. विशेषतः हे काय, जिनं मालक दिला तिनं सांगितलं तुम्ही तुमचा कालावधीत कीर्तन करा, आणि जिनं मुलगा दिला तिनं सांगितलं मालक दान करणाऱ्याचं मालकत्व श्रवण करायला मांडी घालून कीर्तनात बसा.